नमस्कार, मी राजेंद्र गुरव आणि गुरव की या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत करतो आहे। मित्रांनो, आपण आता उभे आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळून शिवतीर्थावरून। राजसाहेब आता थोड्याच वेळात प्रचार सभेला निघतात आणि त्याबरोबर अमित साहेबांच्या प्रचाराची रॅली पण इथून निघत आहे। तर आपण त्यांच्याबरोबर आज पूर्ण दिवस असू। आपण ग्राउंड रिपोर्ट वरती शूट करू, लोकांच्या प्रतिक्रिया घेऊ आणि त्याच्यानंतर एक आपण ॲनालिसिस करू। आता राजसाहेब ठाकरे यांचा नाशिक दौऱ्यासाठी त्यांचा ताफा निघाला आहे। राजसाहेबची गाडी निघाली, त्यांच्याबरोबर त्यांच्या दुसऱ्या गाड्या पण निघाल्यात। आज नाशिकमध्ये राजसाहेब ठाकरेंची 2 सभा आहेत दिनकर पाटीलांसाठी, त्याच्यासाठी ते रवाना होत आहेत आणि आपण त्यांचा आखो देखा हाल आपण इथे ही सगळी एक्सक्लुझिव्हिटी गुरव की या चॅनलवरती आपण दाखवतो आहे। डायरेक्ट प्रक्षेपण करतो आहे आपण। राजसाहेबांची गाडी थांबलेली, आपण जवळ जाऊन त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी चान्स मिळतो काय बघूया। राजसाहेबांनी काच उघडले आहेत आणि त्यांचे वार्तालाप चालू आहे। अमित साहेबांच्या प्रचाराची रॅली पण निघणार आहे, त्याच्यासाठी ते थोडे मार्गदर्शन त्यांच्या कार्यकर्त्यांना करतायत। ते कार्यकर्ते त्यांच्याशी वार्ता करतात, आपण पण बोलण्याचा प्रयत्न करतो आहे। पण राजसाहेब पत्रकारांशी कोणाशी बोलणार नाही असं म्हणत आहेत। ठीक आहे आपण बघतोय एक्सक्लुझिव्ह दृश्य गुरव की आपल्या चॅनलवरती। राजसाहेबांबरोबर त्यांचे PA अनिल शिरोळे पण आहेत आणि राजसाहेब आता नाशिकच्या दौऱ्यावरती निघाले आहेत। नाशिकला त्यांच्या आज 2 सभा आहेत दिनकर पाटील यांच्याकरता आणि राजसाहेब इथून निघाल्यानंतर त्यांचे सुपुत्र अमित साहेब ठाकरे यांची रॅली निघणार आहे, त्याच्यासाठी कार्यकर्ते इथे जमलेले आहेत। आपण त्यांच्याशी पण वार्ता करणार आहोत। आपण आज पूर्ण माहीम मतदारसंघामध्ये आपण त्यांच्याबरोबर असणार आहोत। माहीममध्ये कोणाची हवा चालू आहे किंवा प्रचार कसा चालू आहे याचा लेखाजोखा आपण इथे मांडणार आहोत। राजसाहेबांचे कार्यकर्ते त्यांच्याशी वार्ता करतायत, बोलत आहेत की कारण राजसाहेब हे नाशिकला चालले आहेत आणि अमित ठाकरेंसाठी त्यांचा प्रचार कसा करायचा त्याच्यासाठी ते मार्गदर्शन ते करतायत। ताफा चालला आहे, आपण पाहू शकता। राजसाहेब हे नाशिकला आता पाहिलं आहे तर अमित साहेब ठाकरे यांच्या प्रचाराची प्रचार यंत्रणाची उभी आहेत, गाडी त्यांची उभी आहे। त्यांचं जे पक्षचिन्ह आहे इंजिन ते पण इथे उभे आहे। आपण पाहू शकता गजानन काळे जे ऐरोली मतदारसंघाचे उमेदवार आहेत ते पण इथे आलेले आहेत आणि दुसरे उमेदवार पण आलेले आहेत आणि आज अमित ठाकरे साहेबांचा प्रचार दौरा चालत। गजानन काळे जे ऐरोली मतदारसंघातून मनसेचे उमेदवार आहेत तेही आता गोळा झालेले आहेत। मित्रांनो, आपण आज माहीम मतदारसंघामध्ये फिरलो, लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, लोकांना विचारलं, थिंक टँकरना विचारलं, चाळीत विचारलं, रस्त्यावर विचारलं, आजूबाजूच्या लोकांना विचारलं, दुकानदारांना विचारलं की हवा कोणाची आहे आणि सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर आपण प्रतिक्रिया इथे दाखवत नाहोत, पण एक ॲनालिसिससाठी आपण इथे आपण ॲनालिसिस करतो आहे। राजसाहेब ठाकरे यांच्या घरासमोरूनच आपण ॲनालिसिस करतो आहे। हा मतदारसंघ तसा उच्च शिक्षित लोकांचा मतदारसंघ आहे। यामध्ये प्रभादेवी, दादर आणि माहीम अशा 5 असा हा मोठा मतदारसंघ आहे। त्याच्यामध्ये 5 प्रभाग आहेत, 82, 83, प्रभाग नंबर 89, 90, 91, 92, 93। तर कुठल्या प्रभागामध्ये कुठल्या उमेदवारीची हवा आहे हे आपण जाणून घेतली। इथे आपल्याला माहितीच आहे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेली आहे या विधानसभा मतदारसंघावरती, कारण राजपुत्र अमित ठाकरे साहेब या मतदारसंघातून उभे आहेत आणि त्यांच्यासमोर गेली 50 वर्ष ज्यांनी राजकारण शिवसेनेतून केलं ते सदा सरवणकर याच मतदारसंघामध्ये उभे आहेत। पुन्हा एकदा ते शिवसेना शिंदे गटातून उभे आहेत आणि महेश सावंत की हे एक आडाचे कार्यकर्ते शिवसेनेचे, ते लोअर कॅडेटमधून आलेले, ते
उभाटा शिवसेनेमधून आपली उमेदवारी त्याने अर्ज केला आहे. त्यांचाही जोरात प्रचार चालू आहे. पण या तिन्ही लोकांबरोबर आपण फिरलो तो लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर आपल्याला असं आढळून आलं की महेश सावंत यांचा प्रभाव हा काही प्रभादेवीच्या काही भागामध्ये आहे, काही दादर भागामध्ये आणि काही माहीमच्या भागामध्ये आहे. म्हणजे सलग जर प्रभादेवी दादर आणि माहीम असा पूर्ण सलग असा विचार केला तर महेश सावंतांचा चे काही पॉकेट आहेत, त्या पॉकेटमध्ये त्यांचा प्रभाव आहे आणि त्या पॉकेटमध्येच त्यांना मतं मिळण्याची दाट शक्यता आहे. दुसरा त्यांना फॅक्टर आहे की माहीममध्ये जो मुस्लिम मतदार आहे तो मुस्लिम मतदार हा महेश सावंतांच्या पाठीशी आहे. कारण मुस्लिम मतदार हा उद्धव ठाकरेंच्या मशालीला सपोर्ट करणार असं वाटते. दुसरीकडे सदा सरवणकर हे गेली 50 वर्ष काम करतात शिवसेनेमध्ये. शिवसेनेचे काही भाग म्हणजे काही वर्ष वगळता म्हणजे त्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्याच्यामुळे ते राणेंबरोबर काँग्रेसमध्ये गेले आणि त्यावेळेला ते पडले, त्यांचा पराजय झाला. त्याच्यानंतर ते परत शिवसेनेमध्ये आले बाळासाहेबांच्या बाळासाहेबांच्या पाय पडून की हा मतदारसंघ हा शिवसेना असावा, त्याच्यासाठी मी परत शिवसेनेत येतो अशी त्यांनी गावावेळी केली. त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला होता. पण आता ज्यावेळेला शिवसेना दुभंगली, त्या दुभंगलेल्या शिवसेनेमध्ये ते ॲक्च्युली उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर असले पाहिजे होते, पण ते न राहता ते शिंदे साहेबांबरोबर शिंदे गटामध्ये ते गेले. तर असा आणि अमित ठाकरे हे पहिल्यांदाच या मतदारसंघामधून उभे आहेत. अमित ठाकरे गेली 32 वर्ष या मतदारसंघामध्ये, त्यांचा जन्मच या मतदारसंघात झाला. ते फिरले, लहानाचे मोठे इथे झाले, त्यांचे मित्र इथे आहेत. त्यांचं जे काही राजकीय करिअर घडलं आहे म्हणजे घडतं आहे ते म्हणजे त्यांची ज्या समाजसेवा केल्या त्या याच मतदारसंघात त्यांनी केल्यात. त्याच्यामुळे हा त्यांचं होम ग्राउंड आहे. त्याच्यामुळे होम ग्राउंड असलं तरी पण राजकीयदृष्ट्या त्यांची पाठी कोरी आहे. मी ज्यावेळेला अमित ठाकरे साहेबांशी बोललो त्यावेळेला असंच आलं की अमित ठाकरे म्हणाले की माझी ही पाठी कोरी आणि पाठीवरती मला ज्याप्रमाणे मला गिरवायचं आहे तसं मी गिरवेन आणि बऱ्याचशा समस्या आहेत या मतदारसंघातल्या, त्या समस्या मी छोट्या मोठ्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. आपलं अनालिसिस असं करते. हा मतदारसंघ जवळजवळ 3 लाख लोकसंख्येचा मतदारसंघ आहे. 3 लाख मतदारसंघामध्ये जर 70% मतदान झालं, आपण हायेस्ट पकडतो 70% मतदान झालं तर जवळजवळ 2,10,000 किंवा 2.25 लाख मतदान होईल या मतदारसंघामध्ये. आपण पूर्व इतिहास पाहिला तर सदा सरवणकरांना गेल्या वेळेला 62,000 मतं मिळाली. ती 62,000 मतं ही संयुक्त म्हणजे शिवसेना ज्यावेळेला कुठलीही नव्हती आणि भाजप त्यांच्याबरोबर होती त्यावेळेला त्यांना 62,000 मतं मिळाली होती. पण आता शिवसेना दुभंगली आहे. शिवसेना दुभंगली असल्यामुळे जरी 60-40% किंवा 50-50%चा जर आपण विचार केला तर सदा सरवणकर यांना शिवसेनेची 35,000 मतं मिळतील आणि भाजपची काही मतं तर 40-42,000 मतं सदा सरवणकर मिळतील असा माझा अंदाज आहे. कारण इथे आणि महेश सावंत आहेत. महेश सावंतांना किती मतं मिळण्याचा अंदाज आहे? कारण जर आपण 50%चा आपण जसा फॉर्म्युला विचार केला तसे 35% ही शिवसेनेची म्हणजे उभाटा आहे शिवसेनेची. इथे काँग्रेस आहे. काँग्रेसची 8,000 एक मतं आहेत काँग्रेसची या विधानसभेमध्ये आणि राष्ट्रवादीची 2 म्हणजे अशी 10,000 मतं ही महेश सावंतांना काँग्रेस राष्ट्रवादीची मिळू शकतात. तर ती 35,000 + 10 45,000 आणि मुस्लिमांची 5,000 अशी 50,000 मतं महेश सावंतांना मिळण्याची दाट शक्यता आहे. तसं अमित ठाकरेंना जर म्हटलं तर मनीषाची ती इंटॅक्ट एक बंडल जवळजवळ 40,000 मतं आहेत, 40,000 ते 42,000 मतं आहेत. आणि जो कुंपणावरचा आहे म्हणजे ज्यांना राज ठाकरेंवरती प्रेम आहे किंवा राज ठाकरेंचे विचार आवडतात असे लोक इथे जवळजवळ 5,000 आहेत. तर 42 + 5,000 ही 27,000 मतं होतात आणि भाजपची एक गटा मतं मिळण्याची दाट शक्यता आहे. बरे भाजप ही सदा सरवणकरांच्या प्रचारामध्ये थोड्याफार प्रमाणात उतरले असले तर पण भाजपची इथे सेटिंग झाली त्याच्यामुळे 10,000 मतं ही
RSS आणि भाजपाची 10,000 मतं आहेत. त्यामुळे अमित ठाकरेंना 55,000 मतं मिळण्याची शक्यता आणि 5-10,000 मताने अमित ठाकरे या मतदारसंघात आरामशीर निवडून येऊ शकतात. याचमुळे राज ठाकरे यांनी सदा सावरकर यांची भेट नाकारली होती. कारण आपण ह्यावेळी एक व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओमध्ये आपण असंच म्हणालो होतो, सदा सावरकर असे शक्तिप्रदर्शन करतील थोडे आणि शेवटच्या क्षणाला ते आपला आपला जो उमेदवार अर्ज हा मागे घेतील. तसंच झालं होतं. ते लास्टच्या क्षणाला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांनी राज ठाकरेंच्या घरी ते भेट देण्यासाठी आले होते. पण राज ठाकरेंनी त्यांची भेट नाकारली होती आणि आपला अंदाज तो बरोबर होता, ते लास्ट क्षणामध्ये ते येतील. तर असा हा लेखाजोखा या मतदारसंघाचा आपण मांडला आहे. किती आता आपल्याला कळेलच की पुढच्या या ते 23 तारखेला की कोण जड होतं आहे. पण आपण ज्या गुरवकी या चॅनलवरती ॲनालिसिस केलं त्याच्यामुळे अमित ठाकरे हे बिनशर्तपणे निवडून येतील, यामध्ये काही शंका नाही. धन्यवाद मित्रांनो. असेच जर व्हिडिओ आणि असेच ॲनालिसिस आपल्याला पाहायला आवडत असेल तर गुरवकी या माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.